नमस्कार, मी डॉक्टर आदिती कुंटेपत्की। आज आपण गरोदरपणातील पोटदुखी किंवा कळा चालू झाल्या का नाही हे कसे ओळखावे हे जाणून घेणार आहोत। गरोदरपणात वेगवेगळ्या कारणांनी पोट हे दुखत असते। कुठल्या तिमाहीत पोट दुखतंय व कुठं दुखतंय ह्याला जास्त महत्त्व आहे। जर तुमचं शेवटच्या 3 महिन्यांमध्ये म्हणजे तिसऱ्या तिमाहीमध्ये जर पोट दुखत असेल तर आणि ते कुठं दुखत असेल ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। नेमक्या कळा चालू झाल्या आहेत का? प्रत्येक गरोदर महिलेला असं वाटतं की आपल्याला पोट दुखायला लागले म्हणजे मला कळा तर चालू झाल्या नाहीत। हे कसे ओळखणार? तर कळा चालू झाल्या की त्या नेहमी थोड्या अंतराने ह्या वाढत जातात व त्या रेग्युलर इंटरवल्स म्हणजे एक 10 मिनिटाच्या अंतराने किंवा 15 मिनिटाच्या अंतराने किंवा काही प्रसंगी 5 मिनिटाच्या अंतराने दर 5-5 मिनिटाला कळा येत राहतात। जर ते तुमचं फॉल्स लेबर असेल म्हणजे त्या कळा नाही आहेत, फक्त तुम्हाला पोटातच दुखतंय, तर त्या कळा नियमित नसतात, अनियमित असतात, त्यालाच फॉल्स लेबर असे म्हणतात। व जर तुम्हाला खरोखरच कळा चालू झाले असतील त्याला ट्रू लेबर असं म्हणतात। त्याचबरोबरीने ह्याची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता ही वाढत जाते। जर ट्रू लेबर असेल तर तुम्हाला आत्ता जेवढं दुखतंय त्याच्यापेक्षा अर्धा एक तासाने जास्त दुखत असतं। हेच जर फॉल्स लेबर असेल तर ते एकाच तीव्रतेने दुखत राहतं, मग ते तुम्हाला अख्खा दिवसही दुखू शकतं। जर तुम्हाला 5 मिनिटाच्या आत आधी 2 कळा असतील आणि त्याच 2 कळांचं रूपांतर एक अर्धा पाऊण तासाने 3 कळांमध्ये झालं की कळांची इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता आणि संख्या दोन्ही वाढायला लागली तर हे ट्रू लेबरचे संकेत आहेत। जर तुम्हाला चालून वॉकिंग करून जर आराम मिळत नसेल किंवा त्याची तीव्रता वाढत असेल तर ते ट्रू लेबर आहे। जर आराम करून कितीतरी वेळेला पोटात दुखायची तक्रार कमी होते किंवा थांबते, कारण पोटातले स्नायू हे आखडलेले असतात, त्यामुळे वॉकिंग केलं की जरा मोकळं वाटतं स्त्रियांना आणि त्यांचे पोट दुखायचे थांबते, तर हे फॉल्स लेबरचे संकेत आहेत। किंवा तुम्हाला आरामानंतर जर पोटात दुखायचे कमी झाले तर ते फॉल्स लेबर आहे व आरामानंतर सुद्धा पोटदुखीला काहीही फरक पडत नाही आहे तर ते ट्रू लेबरचे संकेत आहेत। त्याचबरोबरीने जर तुम्हाला पोटात दुखण्याबरोबर अंगावरचे पाणी जातंय किंवा ब्लिडिंग होतंय किंवा बाळाची हालचाल कमी जाणवते तर हे सगळे ट्रू लेबरचे संकेत आहेत व तुम्हाला खरंच कळा चालू झाल्या आहेत व त्या 9व्याच महिन्यात सुरू होतात असे नाही। कितीतरी वेळेला बायकांना 7व्या किंवा 8व्या महिन्यातही कळा चालू होऊ शकतात। त्वरित तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेट द्यावी। ट्रू लेबरमध्ये पोटात दुखण्याबरोबर तुमचे पिशवीचे तोंडही उघडते व फॉल्स लेबरमध्ये तुम्हाला दुसरे काही आजार असतील, उदाहरणार्थ जर मुतखडा असेल तरीसुद्धा पोटात दुखू शकते किंवा युरिनचे म्हणजे लघवीचे इन्फेक्शन झाले असेल तरीसुद्धा पोटात दुखू शकते किंवा खूप बाळ हल्ल्यानंतरही काही स्त्रियांना पोटात दुखते। ह्या तिन्ही केसेसमध्ये पिशवीचे तोंड हे उघडत नाही व ते फॉल्स लेबर असतात, त्यामुळे त्या केसेसमध्ये घाबरण्याचे काही कारण नाही। जर ट्रू लेबर असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना भेट द्या, कारण ती तुमची डिलिव्हरीची वेळ आलेली असू शकते। धन्यवाद।